ब्रह्मांडाचे संदेश तुमच्यासाठी काय आहेत हे आज आपण या सँड रीडिंग द्वारे पाहणार आहोत. ह्या कलेक्टिव्ह रीडिंग मध्ये एखादा संदेश तुमच्यासाठी असेल किंवा संपूर्ण रीडिंग तुमच्याकरिता असू शकतं. या सँड रीडिंग मध्ये आपण निळ्या रंगाची रांगोळी वापरत आहोत आणि रीडिंग करत आहोत. हा निळा रंग सांगतोय आर्केंजल मायकल किंवा अशी शक्ती जी तुमचं रक्षण करते ती तुमच्या बरोबर आहे, तुम्ही सुरक्षित आहात. तुमचं सगळं लक्ष आता तुमच्या ध्येयावर आहे. तुमचं लक्ष तुम्ही त्या गोष्टीवर केंद्रित केलेला इथे दिसत आहे. इथे @चं चिन्ह दिसतंय. तर @ ही साईन जी जीमेल मध्ये असते किंवा हँडल मध्ये असते, तर सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला काही गोष्टी प्राप्त होतील किंवा ची साईन तुमच्यासाठी महत्वाची ठरणार आहे. म्हणजे तुमचं जे सोशल मीडियाचं हँडल आहे ते म्हणा किंवा तुमचा ईमेल ॲड्रेस, तुम्ही जे काही करत आहात त्यामध्ये तो महत्वाचा ठरणार आहे. इथे एखादा पक्षी उडतोय त्याप्रमाणे काही चित्र दिसतंय, जाणवतंय. तर त्याप्रमाणे आता तुम्ही एक झेप घेणार आहात, भरारी घेणार आहात. आता तुम्हाला स्वातंत्र्य मिळणार आहे. तुम्ही इथे पंख पसरलेले दिसत आहात. म्हणजे तुमचे पंख पसरवून तुम्ही असे झेप घेत आहात, असे इथे चित्र दिसतंय. जे खोलवर जाऊन तुम्ही अभ्यासायला हवं होतं ते आता तुम्ही केलेलं आहे आणि यामुळे आता या समुद्रात कसं पोहता येईल हे तुम्हाला कळतंय. त्यामुळे आता तुम्ही जे काही करू इच्छिता ते आत्मविश्वासाने आणि बिनधास्त करणार आहात. तुम्हाला कळलंय की आता या सगळ्यामध्ये आपण कसं राहायचं, आपल्याला टिकण्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत आणि कशा प्रकारे आपण हे सगळं करायचं आहे. अंक 7 तुमच्यासाठी महत्वाचा ठरू शकतो. शिवाय ही यिन यांची ऊर्जा आहे. म्हणजे तुम्हाला स्वतःला संतुलित ठेवायचं आहे. त्या गोष्टीवर लक्ष द्यायचं आहे की आपण संतुलित कसं राहू. त्यामुळे तुमची आध्यात्मिक प्रगती होईल आणि बाकीच्या गोष्टींमध्ये सुद्धा प्रगती करण्यामध्ये संतुलन महत्वाचं असतंच. त्यामुळे तिथे सुद्धा तुम्हाला ती गोष्ट उपयोगी ठरेल.
जे रीतेपण आलं होतं, काही कारणामुळे, एखाद्या व्यक्तीमुळे, एखाद्या स्थितीमुळे, नोकरी सुटल्यामुळे, काहीही कारणामुळे जर तुमच्या जीवनात एक पोकळी निर्माण झाली होती किंवा काहीतरी रितेपणा आला होता, तर त्याची जागा आता भरली जाणार आहे आनंदाने. खूप सारी समृद्धी तुमच्या जीवनात येणार आहे. जे काही तुम्ही गमावलं होतं, तर आता तुम्हाला ते सगळं परत मिळणार आहे. तुम्ही आता बऱ्यापैकी प्रगती केलेली आहे. तुमचं जे काही ध्येय होतं, त्यामध्ये जवळ-जवळ तुम्ही त्या ध्येयापर्यंत पोहोचलेले आहात. तुम्ही आता स्वतःकडे पाहत आहात. आपण काय-काय केलंय? आत्तापर्यंत आपण कोणत्या स्थितीमधून गेलो आणि आता आपण कुठपर्यंत आलोय? तुम्ही एक मागोवा घेत आहात. म्हणजे तुम्हाला बरं वाटतंय, की आता आपण इतक्या स्थितीमधून गेल्यानंतर जे काही आपल्याला साधायचं होतं, त्यापर्यंत पोहोचलो आहोत. त्यामुळे तुम्ही आनंदी दिसत आहात. इथे एस ऑफ सॉर्टची ऊर्जा वाटते. तुम्ही आता ॲक्शन घेणार आहात. काहीतरी अशा गोष्टी आहेत ज्या तुम्हाला आधी कळत नव्हत्या, पण आता त्याबाबत स्पष्टता आल्यामुळे तुम्हाला नेमकं माहिती आहे, की आपण काय करायला हवं आणि त्याची सुरुवात आता तुम्ही करणार आहात. तुम्ही ते हसताना किंवा मजेत वेळ घालवताना दिसत आहात.
इथे अशा प्रकारचं चित्र दिसतंय, जसं की तुम्ही उमललेले आहात, एखादं कमळ असावं तसं, किंवा तुम्ही सुरक्षित आहात. हे सुरक्षेला दाखवते. हा निळा रंग सुद्धा तुमच्या सुरक्षेला दाखवते. तुम्ही सुरक्षित आहात हा संदेश पुन्हा पुन्हा येतोय. आतापर्यंत खूप सारे चढ उतार तुम्ही जर पाहिले असतील, तर आता ज्या काही गोष्टी तुमच्या जीवनात आहेत त्या सहज तुम्हाला जमतील, किंवा आता यश मिळवणं सोपं जाईल. आता या क्यूजद्वारे काही संदेश तुमच्यासाठी आहेत का हे आपण पाहू. इथे रांगोळीच्या भागात सकारात्मक हा शब्द आलाय. तर हा सकारात्मक शब्द सांगतोय की आता तुम्ही खूप सकारात्मक झालेले आहात. खूप सारी पॉझिटिव्हिटी तुमच्या जीवनात आलेली आहे. तुमचा दृष्टिकोन सकारात्मक झालेला आहे आणि ही खूप मोठी गोष्ट आहे. सकारात्मक होणं हेच मोठं चॅलेंज आहे. आपण सकारात्मक झालो की अनेक गोष्टी सोप्या होतात. आपल्याला यश मिळू शकतं आणि अनेकांना समजून घेणं सहज जमू शकतं, सोपं होतं. आपल्याला आपल्यामधले दुर्गुण दिसायला लागतात. आपण कुठे चुकतोय हे आपल्याला लक्षात येतं आणि त्यामुळे समोरच्या व्यक्तीचं काय चुकलंय ह्यापेक्षा आपलं काय चुकलंय हे आपण बघायला लागतो. इथे सकारात्मक हा जो शब्द आलाय तो फक्त शब्द नसून ती एक पॉवरफुल ऊर्जा आहे. ब्रह्मांडाचा तो आशीर्वाद आहे. हा आशीर्वाद प्राप्त व्हायला आपल्याला काही स्थितीमधून जावं लागतं आणि नुसतं आपण सांगितलं की आपल्याला सकारात्मक राहायला हवं, किंवा आपण कुठे वाचलं की आपण सकारात्मक राहिलो की सगळं नीट होतं, तर ते आपल्याला तितकं कळतं का? पण ज्यावेळी आपण अनेक स्थितींमधून जातो तेव्हा आपल्याला ह्याचं महत्त्व जास्त चांगल्या प्रकारे कळतं. तर तसं तुमच्या जीवनात काहीतरी झालेलं आहे, त्यामुळे तुम्ही खूप सकारात्मक आता झालेले आहात. इथे सोलार चक्रचं हा शब्द आलेला आहे. तर सोलार चक्र आणि अच्छी संगत, तर तुम्हाला चांगली संगत मिळत आहे. शिवाय तुमचं मणिपूर चक्र संतुलित होत आहे. मणिपूर चक्र म्हणजे उत्साहाने काम करणं. शिवाय आपण जे काम करत आहोत त्यामध्ये आपल्याला मान सन्मान मिळू शकतो किंवा धन आकर्षित होऊ शकतं. मणिपूर चक्र म्हणजे तो प्रकाश जो आपल्या आत आहे, तो प्रकाश तुम्हाला जाणवत आहे आणि तुमची जी ताकद आहे, काम करण्याची जी इच्छा आहे, त्यामध्ये तुम्ही खूप सकारात्मक आहात. तुम्हाला जे काही करायचं आहे ते तुम्ही खूप आनंदाने करताना इथे दिसत आहात. हिंसा
इथे हिंसा हा शब्द सांगतोय की तुमच्यामध्ये जी सकारात्मकता आलेली आहे त्यामुळे तुमच्यामधली जी हिंसक बाजू आहे, म्हणजे राग म्हणा किंवा एकदम ॲग्रेसिव्ह होणं, त्याबाबत तुम्ही आता विचार करत आहात, त्याबाबत तुम्ही स्वतःवर काम करत आहात. सकारात्मकता जी आली आहे त्यामुळे तुम्हाला महत्वाचं वाटतंय की आपल्यामधले हे जे काही दोष आहेत किंवा ही जी काही नकारात्मक बाजू आहे ती आपण कशी नीट करू शकू, त्यासाठी तुम्ही प्रयत्न करताना इथे दिसत आहात. हे होतं आजचं रीडिंग. या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक, कॉमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील. धन्यवाद.